हाय गाईज, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमची लाडकी सुषमा. बरेच लोक मला ओळखतात. काही लोकांना मी आवडते, काही लोकांना मी नाही आवडत. ओके, तो ज्याचा प्रश्न असतो की जरूरी नाही की आपण सगळ्यांनाच आवडून सगळ्यांचीच आवडते म्हणून. आलं का लक्षात? आणि या जगामध्ये असं कोणीच परफेक्ट नाही आहे की जो सगळ्यांनाच आवडतो. आलं लक्षात? तर असं तो विषय सोडून आपण आता एका महत्त्वाच्या विषयावर बोलूया. तर गाईच, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कितीही प्रॉब्लेम्स आले तरी माणसाचं मनोबल खचता कामा नये. कारण की माणसाचं मनोबल खचलं तर तिकडे माणूस अर्धा संपतो. आलं का लक्षात? म्हणतात आयुष्यात प्रॉब्लेम्स तर हे चालूच राहणार आहे आयुष्य म्हटल्यावर. आज आहे, उद्या नाही आहे, परवा परत आहे. आणि आपल्याला त्याच्यातून पुढे जायचं आहे. म्हणजे माणसामध्ये तेवढी क्षमता पाहिजे की प्रॉब्लेमसोबत लढण्याची. म्हणजे प्रॉब्लेमला आपण नाही तर प्रॉब्लेम्स आपल्याला घाबरले पाहिजेत की तिच्या आयुष्यामध्ये जाऊ का नको जाऊ. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःला नेहमी स्ट्रॉंग ठेवायचं. स्ट्रॉंग ठेवणं म्हणजे शरीराने मजबूत नाही तर मनाने मजबूत पाहिजे माणूस. मनाने तो खच्ची नाही झाला पाहिजे. कितीही प्रॉब्लेम्स होते, कितीही मोठे संकट होते, जर त्याने मनोबल जर आपलं मजबूत ठेवलं तर तो कितीही मोठ्या संकटाला सामोरे जाऊ शकतो. आणि आयुष्यात पडायचा प्रश्न झाला तर माणूस आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल, पण कधी ना कधीतरी यशाच्या पायरीपर्यंत पोहोचणार हे मात्र नक्की. या जगामध्ये अशक्य ही गोष्ट कोणतीच नाही आहे. हा एवढं जरूर आहे की मेहनत केल्यानंतर थोडासा उशीर लागू शकतो, पण ती गोष्ट आपल्याला नक्की मिळते हे मात्र नक्की. आणि त्यासाठी फक्त प्रयत्न हा एकच ऑप्शन आहे. आणि माणूस कितीही वेळेस पडलं तरी माणसाची तयारी पाहिजे परत उभं राहायची. ना की खच्चून की नाही आता मी हे करू शकत नाही, हे माझ्याकडनं शक्य नाही, असं जर माणसाने म्हटलं तो तिकडेच संपतो. म्हणून आयुष्यामध्ये कितीही संकट आले, कितीही प्रॉब्लेम आले तरी परत उभे राहायचं आणि परत त्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी ठेवायची. आणि एक ना एक दिवस यश आपल्या पद्धत नक्कीच पडणार. आलं लक्षात? तर बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. बाय.